भडकमकर काकांकडून जेव्हा तुम्ही पागडी सिस्टीमवर ही जागा घेतली तेव्हा काही कागदपत्र केली असतील ना? प्लीज जरा आठवा ना, तो कागद तुम्ही कुठे ठेवलाय? बाबा बाबा शांत व्हा. शांत बस. बघा, म्हणजे मला माहिती असणार आहे तुम्ही तो कागद एकदम नीट ठेवला. थोडंसं आठवून बघा ना प्लीज. या प्रॉब्लेम मधून आपल्या घराला फक्त तुम्हीच बाहेर काढू शकता बाबा. म्हणजे त्या कागदावर काही टर्म्स अँड कंडिशन्स असतील, त्याचा आधार घेऊन आपण निदान लढू तरी शकू, काहीतरी करू शकू. जरा प्लीज आठवून बघा ना. असू द्या असू द्या असू द्या असू द्या असू द्या. बाबा तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला आठवत नसेल तर राहू द्या, आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधू. बाबा प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही प्लीज तुमच्या डोक्यावर ताण येऊ देऊ नका. आताच तुमची तब्येत बरी झाली ना? हां, तुम्ही शांत व्हा. हां, आराम करा तुम्ही. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. काही झालं तरी आम्ही आपलं घर जाऊ देणार नाही आहोत. त्यासाठी काय वाटेल ते करू आम्ही. घर तर तुम्हाला खाली करावंच लागणार. मी तुझं घर सेव्ह करते. तू आत्ताच्या आत्ता अर्पिताला घटस्फोट दे. माझं आणि अर्पिता मॅडमचं नातं 7 जन्मांचं आहे. आमचं नातं नाही तुटणार. राजसी मॅडमच्या बोलण्यावर समीरने माझ्या बाजूने स्टँड घेतला खरं, पण खरंच मीच कारण आहे का या सगळ्या गोंधळाचं? आणि मी नसते तर हा प्रॉब्लेम झालाच नसता का? समीर आणि राजसी मॅडमचं लग्न झालं असतं आणि चहा. चला एकत्र चहा घेऊ. चहा कोणी केला? समीर कशाला? मी बनवला असता ना. हा, पण तुम्ही बनवला असता तर चहा कितपत गोड झाला असता याबाबत शंका होती ना मला. म्हणजे कसं आहे, असं म्हणतात की स्वयंपाक बनवताना आपण जो विचार करतो तो स्वयंपाकात उतरतो. आता तुम्ही चहा बनवला असता तर तुम्ही चहा बनवताना काय विचार केला असता? समीरनं आज माझ्या बाजूने स्टँड घेतला खरा, पण खरंच मीच कारण आहे का या गोंधळाचं? आणि राजसी आणि समीरचं लग्न झालं असतं तर हा प्रॉब्लेम झालाच नसता का? असे निरर्थक आणि निगेटिव्ह विचार करून तुम्ही सगळा चहा कडू करून टाकला असता. माझ्या मनातलं इतकं कळायला लागलं तर कठीण होईल सगळं. नाही पण खरंच अगदी वाक्य ना वाक्य कळलं ना तुम्हाला माझ्या मनातलं? हो, अर्थात कळणारच. एका शहाण्या माणसाने सांगितलंय, ज्याला बायकोच्या मनातलं कळलं त्याने सगळं जग जिंकलं. हा, ओळखते मी या शहाण्या माणसाला. कोण हो? आहे एक माझा शहाणा मित्र. चला चहा घ्या. हो, एवढी साडी वाळत घालते नाही तर चुण्या पडतील. आहो नाही राहू द्या, मी करते. अहो लवकर होईल काम द्या. चालू द्या तुमचं. ऐका ना, सगळे बघतायत. सोडा, जाऊ दे तुम्ही.
असंही आई बोलत असतात, बायकोच्या मागे मागे करतो, बायकोची सगळी कामं करतो. पण आईला हे नाही माहिती ना, बायको पण नवऱ्याची कामं करते. मग नवऱ्याने केलं तर काय बिघडतं? मग तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे माझा उलट. चला, चहा थंड होतोय आणि थंड झालेला चहा मला अजिबात आवडत नाही. अहो, ऐकना एकदा तुझे नाव बघ बघ कशी बायकोला मदत करतोय. नेमके सांगना काय नाते तुझ्या माझ्यातले हरवणी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का नाव तुझे गुण गुणतो. तुझीच होते जगणे ही माझे मी विसरते. हा, करून येते सारे काही तुझ्यासाठी करते. तोला 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 हसता तू जरा खोल काळजात हुळहुळे बोलणे सांगणे सारे ओठांवर अडखळे. हरवणे तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का नाव तुझे गुण गुणते. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो उगाच मागे मागे तुझ्या भिर भिरतो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो उगाच मागे मागे तुझ्या भिर भिरतो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो उगाच मागे मागे तुझ्या भिर भिरतो. अहो, इथे काय चाळ म्हणजे आपलं घरच आहे की. जमलंय हं? मी मगाशी गमतीत म्हणालो, पण आता सिरियसली सांगतोय. घराच्या बाबतीत जे काही घडलं त्यासाठी तुम्ही स्वतःला दोषी मानू नका प्लीज. पण अहो, सत्य तर तेच आहे ना. भांडायचं आहे का आपण आता? नाही,
काय शोधतेस? समीर आणि अर्पिता गेलेत कुठे? ते गेलेत ना. आई, पण समीर आता आपल्याजवळ फक्त 4 दिवस उरलेत. आपण काय करणार आहोत, कसं करणार आहोत काहीच कळत नाहीये मला. आणि बाबांनाही काही आठवत नाहीये त्या कागदपत्रांबद्दल. अर्पिता मॅडम, आपण एक आयडिया करू शकतो. म्हणजे सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन आहे ना, आपण सगळे जुने रेकॉर्ड्स तपासू शकतो. बाबांमध्ये आणि भडकमकर काकांमध्ये करार झाला असेल त्याची एखादी प्रत तिकडे असेलच ना. असं होऊ शकतं? होऊ शकतं. म्हणजे आपण ट्राय करायला काय हरकत आहे. हो. आई, हे जे काही करायचं म्हणतायत त्यातून खरंच काही साध्य होईल असं वाटतंय का तुला? अजिबात नाही. 4 दिवसांनी एकतर आपल्याला त्या राजासी आणि भडकमकरासमोर ना लोटांगण घालावं लागणार आहे, किंवा मग खरंच रस्त्यावर यावं लागणार. नको, असं नको बोलू. राजसी, हा मिटकरी काका. हो, मी निघाले, रस्त्यातच आहे, अर्ध्या तासात पोचते. हो 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 येस. हाय, हेल्प? इतक्या सकाळी तू इथे? खरं सांगू का खोटं? खरं सांगतो, मी एक्सक्लुसिव्हली तुला भेटायला आलोय आज. हेल्प करायला आलो. म्हणजे माझा ब्रो तुम्हाला डबे डिलिव्हर करायला हेल्प करत होता हे घरी कळलंय. आणि आमच्या घरी एक वेगळा मॅटर चालू आहे सध्या, घर खाली करायचं, त्याचं टेन्शन आहे. तो या सगळ्यात ब्रोला जमणार नाही हे मला माहिती होतं, आणि तू त्याला बोलवणार नाहीस हेही माहिती होतं. ब्रो आणि तुझी बहीण काल डिस्कस करत होते ते मी ऐकलं. सो आय डिसाइडेड मी करतो हेल्प. व्हॉट्स द बिग डील? चल, ती दे, ती बॅग दे, मी इथे अडकवतो पुढे, तू बस मागे. निकी, तुमची काही स्पेशालिटी आहे का अशी की डबे गार करून द्यायचे? का करतोयस इतकं माझ्यासाठी? बिकॉज आय लव्ह यू. तू खूप सुंदर आहेस, मला तू खूप आवडतेस आणि मी प्रेमात पडलोय तुझ्या. अरे मस्करी करतोय यार. मी मागे म्हणालो होतो ना तुला, आय एम मेकिंग अप फॉर माय ओल्ड मिस्टेक्स. सो चांगली कामं करून चुका सुधारता येतात हे माहिती आहे, तेच ट्राय करतोय. दॅट्स इट. घाबरवलं ना? हा, घाबरवलं. लिटरली हार्टबीट स्किप झाली माझी. टू मच फन. चल बस आता, निघूयात आता. दे दे दे, बस. हा, बोलावं लवकर. अहो सर, मी सगळे डिटेल्स सांगितलेत ना तुम्हाला. फक्त एक्झॅक्ट तारीख आणि वर्ष मला आठवत नाही, त्यामुळे हा सगळा गोंधळ झाला. वा, काय तीर मारलाय. ओ सावंत, यांचं म्हणजे काय माहितीये का,
लग्न तर करायचं आहे पण नवरी मुलगीच नाहीये. अहो मुख्य गोष्टच नाही तुमच्याकडे आणि आलायत घोड्यावर बसून शोधाशोध करायला. हो 30 वर्षापूर्वींचा रेकॉर्ड म्हणजे रद्दी असतो आमच्यासाठी साहेब, नाही मिळायचा. तेव्हा फुकट वेळ घालवू नका तुमचा आणि माझाही. चला निघा. सर प्लीज ऐका ना, तुमच्याकडे ते रेकॉर्ड रूम मध्ये जुन्या फाईल्स असतात ना सांभाळून ठेवलेल्या, तिकडे एकदा चेक करा ना प्लीज. हवं तर आम्ही मदत करतो चेक करायला. आम्ही मदत करायला तयार आहे. तुम्ही सिनेमा बघता का हो फार? नाही नाही सिनेमा नाही, पण ते असतं ना रेकॉर्ड रूम मध्ये जुन्या फाईल्स. सरकारी कामाबद्दल तुम्हाला जास्ती कळतं? नाही नाही अहो, सर. मला मूर्ख समजलात का? नाही साहेब, बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आमच्या घराचा प्रश्न आहे, आम्ही अडचणीत आहोत म्हणून ही विनंती करतोय. तुम्ही चुकीचा अर्थ नका काढू प्लीज. एवढी वर्ष काय झोपा काढताय? तहान लागल्यावर आलेत वीर खाण्याला. आणि एवढं महत्वाचं जर होतं ना तर तुमची कागदपत्र तुम्ही जपून का नाही ठेवलीत? आमच्यावर कशाला ब्लेम करताय? तुमच्यासारख्या बेजबाबदार लोकांनी रस्त्यावरच यायला हवं. असं कसं बोलू शकता हो तुम्ही? तुम्ही सरकारी अधिकारी आहात ना? मग तुम्ही जनतेचे सेवक आहात, मालक नाही. आम्हाला मदत करायची सोडून आमचा अपमान काय करताय तुम्ही? तो कागद हरवण्याच्या मागची कारण तुम्हाला माहिती आहेत का? माहिती आहेत का तुम्हाला? समीर तुम्ही थांबा जरा. काय ना सामान्य माणसांचे प्रॉब्लेम्स कळत नाही त्या लोकांना. मान्य मला आमची चूक आहे, आमच्याकडून चूक झाली. पण आमच्याकडून चूक झाल्यानंतर आम्हाला मदत करण्यासाठी सरकारने बसवले ना तुम्हाला तिथे. मग आम्हाला मदत करा ना. देव न खरं पण उद्या तुमच्यासोबत असं काही घडलं, तुमच्यासोबत कोणी असं बेपरवाईने वागलं ना, मग कळेल तुम्हाला. मी जे बेजबाबदारपणे वागतो हो आता बघाच मग. आता ते कागद जरी मिळण्यासारखे असले ना तरी तुम्हाला ते मी मिळवून देणार नाही. काय करायचं ते करा. आता तुम्ही रस्त्यावर आलेलेच बघायचंय मला. मग आता बघाच, तुमचं हे स्वप्न ना पूर्ण होऊ देणार नाही. किती वाईट परिस्थिती आली ना तरी माझं घर वाचवून दाखवेन मी. आणि त्याचा सगळ्यात पहिला पेढा तुमच्याच हातात आणून ठेवेल. धन्यवाद आम्हाला मदत न केल्याबद्दल. समीर चला. काय मग समीरची आई, सामानाची बांधाबांध करायला घेतली की नाही तुम्ही? 4च दिवस राहिलेत आता. अगं असं काय बोलतेस तू? हे बघ मी तुला असं नको बोलू. तुमचं घर वाचवायला आले होते मी. चांगली साधी सरळ सोपी ऑफर ठेवली होती तुमच्या मुलापुढे, नाकारली त्याने. दिला असता घटस्फोट अर्पिताला, मग घर वाचलं नसतं का तुमचं? अगं त्या टवळीनं माझ्या पोरावर काय भूल घातली काय कळत नाही, ऐकतच नाहीये तो.
पण आता समीरच ऐकत नाही म्हटल्यानंतर मी काय करणार ग? एक मिनिट समीर जय, मला सांगा, समीर आणि अर्पिता कुठल्या कॉन्फिडन्सवर घर वाचवायच्या गोष्टी करताय तो? नाही म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे की एवढा कणा ताट ठेवलाय त्यांनी? मूर्ख आहेत का दोघं? 30 वर्षांपूर्वी तुझ्या बाबांमध्ये आणि ह्यांच्यामध्ये तो पागडी पद्धतीने करार झाला होता ना, त्याची काहीतरी कॉपी शोधतायत. कुठल्या रजिस्टर तिकडे जाणार आहेत म्हणे. आणि कागद मिळाला तर हा प्रॉब्लेम सुटेल असं त्यांना वाटतंय. हॅलो. ओके ओके. आता मला तूच सांग, असं असं कागद मिळाल्यानंतर हा प्रॉब्लेम सुटणार आहे का? तुझे बाबा ऐकणार आहेत का? हो करेक्ट आहे. समीर जय, तुम्ही मात्र समीरला कन्व्हिन्स करा घटस्फोटासाठी, कारण तोच एकमेव मार्ग आहे घर वाचवण्याचा. काय स्टुपिड बाई आहे. भावनेच्या भरात महत्वाची इन्फॉर्मेशन देऊन टाकली तिने मला अशी सहज. सो व्हॉट नेक्स्ट? काय करायचं पुढे? आज जात आहेत ना रजिस्टरच्या ऑफिसला. मी बघतो काय करायचं. राजसी, इथलं काम झालंय. आता पुढचं काम तू करायचंस. इथून पुढचे 4 दिवस त्यांच्या आयुष्यातले सगळ्यात भयंकर 4 दिवस व्हायला हवेत. एक काम कर, ऑल द बेस्ट. येस. दादा, ते बर्फाचा गोळा किसत बसू नका. अख्खी लादीच द्या. कोणाच्या तरी डोक्यावर ठेवायचं. तुम्ही उकसवू नका मला. मस्करीच्या मूडमध्ये नाहीये मी. आधीच त्या ऑफिसरने डोकं फिरवलंय माझं. अर्पिता मॅडम, दुसऱ्या कोणाच्या वागण्याचा त्रास आपण स्वतःला कशाला करून घ्यायचा? बघा, ऊनही खूप आहे. उगाच डोकं तापलं ना तर त्रास होईल तुम्हाला. मस्त बर्फाचा गोळा खा, म्हणजे असं थंड वाटेल. अहो पण तो ऑफिसर. पण तुमचा काही भरोसा नाही. कधी तुम्ही कुठलं रूप धारण कराल काही सांगता येत नाही. त्या दिवशी आईला घरात न्यायचं होतं तेव्हा वेगळ्याच अर्पिता मॅडम दिसल्या, आणि आज त्या ऑफिसरला झापताना वेगळ्याच अर्पिता मॅडम होत्या. कुठलं रूप होतंय? मग काय, तो माणूस असं कसं बोलू शकतो आपल्याबद्दल? तुमच्यासारखी माणसं रस्त्यावर आलीच पाहिजे. ते जेव्हा तो बोलला ना, माझी तळपायाची आग मस्तकात गेली होती. समीर, मी काही सहन करू शकते, पण माझ्या घराबद्दल आणि माझ्या घरातल्या माणसांबद्दल कोणी काही बोललं ना, ते सहन. काय झालं? काय नाही. मी इथे रागवले आणि तुम्ही हसताय. नाही नाही नाही. हे बघा, तुम्हाला माहिती आहे का, एखादी स्त्री सगळ्यात सुंदर कधी दिसते? कधी? जेव्हा ती स्वतःच्या घराबद्दल, संसाराबद्दल पॉझिटिव्ह होते तेव्हा. आणि आता तुम्ही माझ्यासाठी जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहात. अनोळखी तरी सोबती, तू अनोळखी तरी सोबती.
थँक्यू सलीम. तुझ्यामुळे डब्याचं काम खूप सोपं झालं. नाहीतर माय प्लेजर. पण फक्त थँक्यू नाही चालणार नाही हं यावेळी. मला तुझ्याकडून काहीतरी हवंय. काय? 1 कप कॉफी. दॅट्स इट. ओके डन. तू म्हणशील तेव्हा. चल चल थांबव. काय 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 झालं काय? इथे काय झालं नक्की? माझा दादा. हे घ्या. आय होप तुमचा राग शांत होईल जरा. एकच मार्ग होता हो आपल्याजवळ, तोही बंद झाला. आता काय करायचं आपण? एक मार्ग आहे. म्हणजे बाबांना जरी आठवत नसलं कागदपत्र कुठे, तरी कागदपत्र घरीच असणार आहेत. आता अख्खं घर पालथं घालायला लागेल. बाप्पाच्या मनात असेल तर सापडतील कागदपत्र. देव करो आणि असंच होऊ देत. पण नाही झालं तर? तुम्ही असा हातात बर्फाचा गोळा ठेवून तो खात नाही ना, म्हणून हे निगेटिव्ह विचार येत आहेत तुमच्या मनामध्ये. असे करून चुस्की मारा, म्हणजे बघा जग कसं छान दिसायला लागेल आणि असे पटपट प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कसं कसं? असं नाही 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 नाही, आवाज आला पाहिजे, आवाज. हे बघा. सावकाश. हा, व्हेरी गुड. दादा भारी झालाय. समीर, 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 ते कसं खायचं म्हणालात तुम्ही आता? एक मिनिट. मस्त आहे हो. काय दिवस आले तर पेता तुझ्यावर. या भिकार गाडीवरचा हा टुकार गोळा खाऊन
तुला या उन्हावरचा उपाय शोधावा लागतोय. तुला कळतंय ना अर्पिता, माझी एसी गाडी सोडून ती बर्फाची गाडी निवडलीस तू. समीर, काय अवस्था केली अर्पिताची. असंच होतं, लायकी नसताना लग्न केलं ना, असंच होतं. आता माझ्या बरोबर असते ना अर्पिता, एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये महागडं आईस्क्रीम खात असते आणि तू असा गाडीवरचा हा स्वस्तातला गोवा तिला खायला घालतोस. समीर, नाजूक फुलाला जपावं लागतं बाबा, त्याला जपावं तुम्ही लागतं. ना ऍक्च्युली याला उशीर केला विराज सर. आता काय झालं माहितीये का, माझ्या ना चेहऱ्यावर असं खूप ऊन येत होतं, तेव्हा समीर बरोबर मध्ये आले आणि माझ्या चेहऱ्यावर येणारं ऊन त्यांनी अडवलं. समीरची ती सावली कुठल्याही एसी पेक्षा माझ्यासाठी जास्त मोलाची आहे.